हर साल शिक्षक दिवस मनाया जाता है, लेकिन आज के दिन हम याद कर रहे हैं उन दलित, बहुजन, आदिवासी और मुस्लिम शिक्षाविदों को, जिन्होंने शोषित वंचित समुदाय को शिक्षित करने में एक महत्वपूर्ण भूमिका निभाई। लेकिन अक्सर शिक्षक दिवस के मौके पर हम उन्हें और उनके योगदान को याद करने से चूक जाते हैं। ज्योतिबा फुले। ज्योतिबा फुले वो शिक्षक थे जिसने दलित, बहुजनों और महिलाओं की शिक्षा के लिए जीवन भर काम किया। एक ऐसा समाज जो ब्राह्मणवाद और पितृसत्ता पर आधारित था, उस समाज में ज्योतिबा फुले ने दलितों और महिलाओं को शिक्षित करने की लड़ाई लड़ी। सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले भारत की पहली शिक्षिका थीं। लैंगिक और जातिगत भेदभाव के खात्मे के लिए सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले ने शिक्षा का रास्ता अपनाया। जब सावित्रीबाई स्कूल जाने के लिए निकलती थीं तो उन पर उच्च जाति के लोगों द्वारा गोबर और पत्थर फेंके जाते थे, लेकिन इन मुश्किलों ने उन्हें हारने नहीं दिया। फातिमा शेख। भारत की पहली मुस्लिम शिक्षिका जिन्होंने फुले दंपत्ति के साथ मिलकर लड़कियों की शिक्षा के लिए काम किया। लेकिन फातिमा शेख के इस योगदान को भुला दिया गया। जब फुले दंपत्ति को उन्हें घर से निकाल दिया गया था, तब फातिमा शेख और उनके भाई उस्मान शेख ने ही उन्हें आसरा दिया था। इस उपलक्ष्य में नांदेड़ उद्योग केंद्र के महाव्यवस्थापक श्री अमोल इंगले की अध्यक्षता में नांदेड़ के सहायक कामगार कार्यालय 9 जनवरी को सावित्रीबाई फुले, फातिमा शेख की एक साथ जयंती धूमधाम से मनाई गई। प्रोग्राम में सोशल एक्टिविस्ट शकीला शेख और वंचित अघाड़ी के मगर ने अपने भाषणों से महिलाओं की शिक्षा, सामाजिक बराबरी, बदलाव के मूल्यों पर रोशनी डाली। साथ ह्यूमन राइट्स एंड पीस ऑर्गेनाइजेशन के डायरेक्टर नईम खान ने कानूनी सहायता के लाभ के बारे में संबोधित किया। ये प्रोग्राम सरकारी लेबर ऑफिसर श्रीमती यास्मीन शेख की पहल पर ऑर्गेनाइज किया गया था। श्रीमती यास्मीन शेख ने सावित्रीबाई फूले के वेश में अपने विचार रखे, जबकि श्रीमती रानी पॉल ने फातिमा शेख के वेश में अपने विचार रखे। यास्मीन शेख ने कहा कि इस प्रोग्राम का मुख्य मकसद जयंती को सिर्फ फॉर्मेलिटी के तौर पर मनाना नहीं है, बल्कि उनके विचारों के असर को हमारे व्यवहार और रोजाना के कामों में दिखाना है। आप सभी से गुजारिश अनुरोध किया जाता है कि हमारे नांदेड़ टुडे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें। साथ ही नांदेड़ टुडे न्यूज़ फेसबुक प्रोफाइल और इंस्टाग्राम पेज को भी फॉलो करें। नांदेड़ टुडे में बने रहने के लिए आप सभी का शुक्रिया, धन्यवाद। शेख मॅडम आलेले आहेत आणि त्यानंतर फातिमा शेख यांच्यासारखे सेम गेटअप करून राणी पोले मॅडम आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। तरी यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला सर आणि त्यांचा बहुमूल्य प्रथम सर्वांना नमस्कार। चूल आणि मूल याच्या पलीकडे स्त्रियांची ओळख आहे, ज्यांची स्त्रियांची ओळख निर्माण करणारे सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांना सर्वप्रथम नमन करतो। सर्वप्रथम मी मॅडमचं खूप खूप अभिनंदन करतो की एवढा स्तुत्य कार्यक्रम त्यांनी या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे। मला एवढंच सांगायला आवडते की आज आपण 21व्या शतकामध्ये एवढे सगळे सुविधा घेऊन आपण आज इथे आलेलो होतो, पण याच्या मागे जी पार्श्वभूमी होती, ज्या ज्या लोकांनी आपण आज जे दिवस बघतोय यासाठी ज्यांनी हा लढा दिला होता, म्हणजे एक वेळेस अशी परिस्थिती होती की स्त्रियांनी घराच्या बाहेर निघाले नाही पाहिजे, स्त्रियांनी चूल आणि मुलाच्या पलीकडे गेले नाही पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा संघर्ष करून काही लोकांनी ह्या सगळ्यावर मात करत वगैरे त्यांनी आपल्याला हे चांगले दिवस दाखवलेले आहेत। आणि याच्याही पुढं आपण त्यांचा आदर्श घेत किंवा त्यांचा संघर्ष बघत बघत इथपर्यंत आलेलो आहे, आणि याच्याही पुढं आता आपण खरंच एम्पॉवर झालेलो आहोत का, आणि खरंच आपल्याला ते सगळे अधिकार मिळालेले आहेत का याचा पण विचार व्हायला। आणि जर खरंच आपल्याला जरी ते अधिकार मिळालेले असतील तर आणखी समाजामध्ये असे कितीतरी उपेक्षित घटक आहेत किंवा असे कितीतरी महिला आहेत की ज्यांना ही अधिकार आणखी मिळालेले नाही आहेत, त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का हे पण बघणं गरजेचं आहे। आणि मॅडम एक गोष्ट मला सांगायला नक्की आवडेल की मागच्या 4 वर्षामध्ये इथे काम करत असताना आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतले, वेगवेगळे ट्रेनिंग घेतले किंवा जे कॅम्प्स घेतलेले आहेत, आणि प्रत्येक कॅम्प्समध्ये, ट्रेनिंगमध्ये किंवा याच्यामध्ये आमच्या गोष्ट एक प्रामुख्याने लक्षात आली की जे महिलांचं जे पार्टिसिपेशन आहे ते खूप चांगल्या प्रमाणावर आहे, आणि बहुतांशी जे कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये महिलांचं पार्टिसिपेशन खूप चांगलं असायचं। आणि महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळाली पाहिजे, आणि पर्टिक्युलरली आमचा जो विषय आहे तो म्हणजे एंटरप्रेन्योरशिपचा किंवा उद्योजक संधी निर्माण करून देतो। आणि असेच जे
उपक्रम आहेत, असे जे कार्यक्रम होणार आहेत, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आणखी महिलांना कसं जास्तीत जास्त उद्योजकांमध्ये त्यांना आणता येईल हे प्रयत्न करायला हवे. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला इथे बोलवलं, मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मॅडम आपला खूप खूप आभारी आहे. प्राचीन काळामध्ये ज्या परिस्थिती निर्माण होती, महिलांना कुठल्याच पद्धतीचं कार्य करण्यासाठीची परवानगी नसताना सुद्धा जे ज्योतिबाराव फुले यांनी मोठं कार्य केलं. महिला शिक्षणासाठी तो घरापासून सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यांचे जे मित्र होते मिया उस्मान शेख म्हणून, त्यांच्या बहीण फातेमा शेख होत्या आणि त्यांचा जो मित्र सहवासामध्ये ह्या सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख ह्या खूप जवळच्या मैत्रिणी निर्माण झालेल्या. आणि सगळ्यात सुखामध्ये कुठलीही आठवण जरी नाही आली तर ज्यावेळेस दुःख असतं त्यावेळेस सगळ्यात जवळचा जो असतो सहवास म्हणजे मित्राचा. जेव्हा सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख ह्या मैत्रिणी असताना शिक्षणाचे कार्य करत असताना समाजामधून जो जातीयवाद, स्त्री पुरुष प्रधान संस्कृती असताना जो विरोध होत होता, त्या विरोध होण्याच्या कार्याला ज्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घरातून बाहेर काढलं, समाजातून बाजूला केलं, त्यावेळेस पहिल्यांदा जवळ करणाऱ्या मिया उस्मान शेख आणि शेख फातेमा मॅडम यांनी जवळ केलं आणि पहिल्यांदा जी शाळा उघडली त्यांनी गंजपेठमध्ये पुणे येथे. तिथूनच त्यांची जी सुरुवात केलेली आहे ती संघर्षाची. त्यामुळे त्या महिला शिक्षण तज्ज्ञ झाल्या. त्यानंतर शिक्षण तज्ज्ञ झाल्याच्या नंतर पहिल्या शिक्षिका झाल्या आणि त्या समाजामध्ये विरोध असताना उभं राहिल्या. म्हणून आज आपल्याला प्रत्येक विभागामध्ये महिला दिसल्या जातात, जेणेकरून पायलट असो, जज असो, शिक्षक असो की राष्ट्रपती असो किंवा आपली पुढच्या प्रत्येक पिढीला उभं करण्यासाठी, दोन्ही कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्या शेख फातेमा मॅडम यांनी केलं. त्यामुळेच आपण आज इथं सगळ्या महिला उभं राहू शकतो आणि त्यांचं स्मरण चांगल्या पद्धतीनं करू शकतो, मांडू शकतो. त्यानंतर त्यांनी जे कार्य केलेलं आहे, मजुरासाठी पण केलेलं कार्य म्हणजे रात्री शाळा करत होत्या त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये सगळा विरोध असताना सुद्धा उभं राहून एक रात्रीची शाळा काढणं मजुरासाठी त्यांनी ते पण मोठं काम केलेलं आहे. 1848 मध्ये ह्या दोघी एकत्र होत्या, म्हणूनच आज सर्व महिला उभं राहून स्वतंत्रपणे कार्य करतात. आणि याच्या पुढं आपण आर्थिक सहभाग स्वतःच्या नावावर कशा पद्धतीने करू शकतो. ज्यावेळेस आपण कुठलाही प्रसंग आलो ना, महिला आपण फक्त कमी पडतो, शिक्षणाचं ज्ञान असतं पण कुठेतरी आर्थिक मजबूती ही नसते. त्यामुळं आपल्याला यापुढं एक संकल्प केला तरी चालेल की आपण आर्थिक सहभागामध्ये स्वतःच्या नावावर पुरुषाप्रमाणे प्रॉपर्टी करण्यासाठी किंवा मुलींना त्यासाठी माहिती देण्यासाठीचं एक कार्य करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती फातेमा बी शेख यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त यांना विनम्र अभिवादन करते. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सावित्रीबाई, सर्वांना सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख यांच्या संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा. तसेच आता आपण पाहिलं की सावित्री मातांनी आपल्या मुलींसाठी, आपल्या शिक्षणासाठी जे कार्य केलं, त्यांना समाजकंटकांकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आले, शेण फेकण्यात आले, समाजामध्ये त्यांचा विरोध करण्यात आला, पण त्यांच्या पाठीशी जे उभे होते ते होते ज्योतिराव फुले. सावित्रीबाईला घडवणारे कोण होते तर ज्योतिराव फुले हे होते. तसेच त्यांची एक सहकारी म्हणून उभारण्यात आली, त्यांचं नाव आहे फातेमा शेख. जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना त्यांच्या वडिलांनी घरातून बाहेर काढलं त्यावेळेस ते खूप परेशान होते आणि त्यांना राहण्याचा सहारा नव्हता. त्यावेळेस ज्योतिबा फुलेंना त्यांचे मित्र उस्मान शेख यांची आठवण आली आणि त्यांनी आपल्या उस्मान शेखच्या घराकडे रवानी केली. आणि फातेमा शेख आणि उस्मान शेख हे काय होते, बहीण भाऊ होते. फातेमा शेख यांनी सावित्रीबाई फुले सोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य केलं, शिक्षणाचं कार्य केलं. ज्यावेळेस त्याग आणि संघर्ष
सावित्रीबाई फुले यांनी घेतलेला आहे तेवढाच त्याग आणि संघर्ष जो आहे फातिमा शेख यांना पण सहन करावा लागला. कारण त्यावेळेस जी आपली समाजाची व्यवस्था होती ती होती विरोध करणारी वर्ग व्यवस्था होती. जसं सावित्रीबाईंना विरोध झाला तसाही विरोध फातिमा शेख यांना झाला समाजाकडून. पण त्या या समाजाच्या विरोधाला डगमगल्या नाही किंवा त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी काय केलं, तटस्थ भूमिकेने काय केलं, समाजाचा विरोध पत्करून मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं आणि अल्पसंख्याकांची मुले सुशिक्षित व्हावी आणि अल्पसंख्याकांच्या मुलांना शिक्षण भेटावे यासाठी त्यांनी आपला संघर्ष सतत चालू ठेवला. पण आपल्या देशाची दुर्दशा म्हणावी लागेल की जेव्हा आपण सावित्रीबाई यांचा उल्लेख करतो त्यावेळेस फातिमा शेख यांचा उल्लेख आपण विसरतो. ही दुर्दैवी बाब आहे. आणि जेव्हा मी किंवा गुगलवर मी जेव्हा माहिती सर्च करते त्यावेळेस मला फातिमा शेख यांच्याविषयी 1.5 ते 2 पॅरेग्राफच्या उत्तरित अजून मला माहिती मिळाली नाही किंवा त्यांच्यावर कोणी अजून जीवनपाठ लिहिले नाही किंवा त्यांचं आत्मकथन माझ्या वाचनात आतापर्यंत तरी आलं नाही. त्यावर माझा अभ्यास चालू आहे आणि मागील 3 वर्षापासून मी नांदेड जिल्ह्यामध्ये एक फातिमा शेख यांची 9 जानेवारीला जयंती साजरी करत आहोत. आम्ही मागील 3 वर्षापासून हे नियोजन सुरू केलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी 4 वाजता आम्ही फातिमा शेख यांची जयंती साजरी करत आहोत. मागील 3 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत मॅडम. आणि खरं तर यास्मीन शेख मॅडमचं खरंच कौतुक करावं सरांनी म्हणल्याप्रमाणे की ऑफिसमध्ये मला वाटतं की प्रथमच जी आहे ती फातिमा शेख यांची जयंती काय केली जात आहे, साजरी केली जात आहे. ही एक चांगली सुरुवात आहे आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की मॅडमची जेव्हा इथून बदली होईल त्याच्यानंतर पण ही परंपरा अशीच कायम राहावी आणि अशीच संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करण्यात यावी. आपल्या सर्व महिलांना माहिती असेल 1 जानेवारी ते 12 जानेवारी हा सप्ताह असतो कशांचा, जयंतीचा. 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे. आपण या ज्या महान नायकांचा संघर्षाचा जो आपण आढावा घेतो त्याचं मुख्य कारण आहे आपण आत्मसात करण्यासाठी. आता माझ्यासमोर जे तुम्ही बसलेले आहात बचत गटांच्या महिला आहात, स्वतःला कुठेतरी संघर्ष करून पायावर उभा टाकण्यासाठी कार्य करत आहात. हे सर्व कार्य करण्याची आपल्याला प्रेरणा कुठून मिळते तर या सर्व माता माऊलीपासून ही प्रेरणा मिळत असते. आपण पाहतो बचत गटामध्ये जोपर्यंत 5 महिला एकत्र येत नाही तोपर्यंत बचत गट बनत नाही. ही एक चांगली सुरुवात आहे कारण याच्यामुळे आपल्याला गट काय असतो, समूह काय असतो, एकता काय असते याची जाणीव करून देणारं काम म्हणजे बचत गट आहे. आणि या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक स्वावलंबन करत आहात आणि खरंच तुम्हाला या कार्यामध्ये काम करू देणारे तुमचे जे ज्योतिबा आहेत त्यांचं पण कौतुक करावं लागेल. कारण आज आपल्या महिला घराच्या बाहेर पडत आहेत, स्वतःच्या पायावर उभा टाकत आहेत, काही ना काही कार्य करत आहेत. त्याच्या मला असं वाटतं की आपण सावित्रीबाई फुलेंचे स्मारक आपल्या नांदेडमध्ये आहे आणि आतापर्यंत जे आहे कर्नाटकामध्ये फक्त एकच स्मारक आहे ज्या ठिकाणी फातिमा शेख यांचं स्मारक आहे. आणि आपल्याकडे एखाद्या पुस्तकामध्ये धडा पण नाहीये त्यांचा की त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा. फक्त कर्नाटकामध्ये 4थीच्या वर्गामध्ये एक धडा शिकवला जातो जो की फातिमा शेख यांच्या नावावर आहे. आपल्याकडे पण स्मारक उभा टाकावे यासाठी पण आपण प्रयत्न करूया मॅडम आणि तसं निवेदन पण देऊया. आणि मला असं वाटतं की आपल्याला आपल्या समाजातील आपल्या भारतातील महान नायकांच्या जीवनाविषयी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सावित्रीबाईंनी जे कष्ट केले, जे कार्य केले तसेच कष्ट आणि कार्य जे आहे फातिमा शेख यांनी केले, तसेच कार्य आणि कष्ट राष्ट्रमाता जिजाऊने केले तेव्हा शिवराय घडून आले. तर अशा जे नायक आहेत, जे महान नायक आहेत त्यांच्या जीवनाचा परिचय करून देण्यासाठी मॅडमने या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला आणि मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. त्याबद्दल मी यास्मीन शेख मॅडमचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि आपण एवढ्या उत्साहाने ते सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पण खूप खूप धन्यवाद. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या समोर बसलेल्या सर्व माझ्या सावित्री, फातिमा आणि उत्साहात म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली तर आम्हाला वाटलंही नव्हतं की कोणी महिला येईल. सकाळी सिच्युएशन अशी होती की 2 ते 3च लोक होते, पण आम्ही ठरवलं की आमच्या कार्यालयातील जेवढे लोक उपलब्ध आहेत त्यांना घेऊनच आपण जयंती साजरी करायची. तर प्रथम तुम्ही एवढ्या संख्येने हजर झालात तर मी तुमची खूप आभारी आहे. आणि ज्या 2 महिलांनी गाण्यानी सुरुवात केली तर म्हणजे सावित्रीबाई फुले ह्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख ह्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात एक महत्वाचा घटक आहे.
आणि मेन आता आपण जे जीवन जगतोय म्हणजे ज्याच्यासाठी संघर्ष केला त्या महिलांनी परत आपण त्या दिशेने काही अंशी आपण गुंतत चाललोय नाही का. तर त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं होतं काल खूप म्हणजे दुपारी आम्ही ठरवलं की आपण अशी जयंती साजरी करूयात आणि मी सावित्रीबाई बनणार ती फातिमा शेख बनणार असं आम्ही ठरवलं होतं. बरेही कार्यक्रम तेवढा हेच आमचं मॅनेजमेंट जरा बिघडलं, दोघींच्या तब्येत बिघडली, पण आम्ही कार्यक्रम म्हणजे हे केला. आणखी ह्याच्यात एक घटक सांगावा वाटतो की मी माझ्या घरातनं हे लावून येण्यासाठी माझ्यामध्ये डेअरिंग नाही झाली. म्हणजे ह्या गोष्टीसाठी सुद्धा माझ्यावर किती दडपण आलं तर विचार करा की त्या नाही करू शकले मी. म्हणजे खूप विचार केला, माझ्या नवऱ्याने मला सांगितलं नो तू तिथूनच लावून जायला पाहिजे मग ते तू खऱ्या अर्थाने आहे, पण मी खूपदा विचार करून मी नाही केले, इथे येऊन लावलं हे. तर ह्याच्यावरनं लक्षात घ्या की सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी जेव्हा सुरुवात केली तो काळ काय असेल आणि त्या कशा महिला असतील म्हणजे की त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल. आणि ह्या दोघींच्या कॉम्बिनेशन मधून अजून एक गोष्ट येते की आज आपण किती भेदभाव आपण नफरती सगळं पाहत आहोत. त्या काळात एक फातिमा शेख नाव त्यांचा भाऊ आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं घर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना उपलब्ध करून दिलं शाळा काढण्यासाठी. म्हणजे समानता तिथून सुरुवात झाली आणि आज आपण कुठे पोहोचलो आहोत. आणि ह्या ज्या जयंत्या आहेत आपण साजऱ्या करतो त्या फक्त आपण एक दिवस साजरी करतो, फोटोला हार घालतो आणि आपण सोडून जातो. याचं एक राजकीय पण हे झाले की जयंत्या साजऱ्या करायच्या त्या महापुरुषांना पण एक ह्याच्यामध्ये अटकवून ठेवलंय म्हणजे जातीभेदामध्ये त्यांना मुक्तता नाहीये. ते पण एका ह्याच्यामध्ये अटकवून ठेवलंय की हा ह्यांचा तो त्यांचा झालं एक दिवस तो बँड वाजवला जातो तू जयंती, पण त्यांचं आचरणात आणणं किती होतंय आपल्या त्यांचे विचार त्यांचे तत्व आपण किती आपल्या आचरणात आणतो. आज महिलांची काय सिच्युएशन आहे, महिला स्वतंत्र आहे का, ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते का. आज पण मी नांदेडमध्ये आल्यानंतर मला चित्र लक्षात येते की आज सुद्धा म्हणजे माझ्या जेवढ्या संपर्कात आल्या महिला त्यांचं स्वतःच लग्न 15व्या वर्षी झालेलं आहे आणि त्या पण त्यांच्या मुलींचं लग्न 15व्या वर्षी आणि आपण आज म्हणजे हे भाषण वगैरे करतोय नाही का. तर महिलांनी नुसत्या सावित्रीबाईच्या ओवी गाणं किंवा हे न करता त्यांच्या आपल्या मुलीला पण आपण तसं बनवलं पाहिजे. मी तर म्हणजे मी माझ्या स्वतःपासून सांगते मी अतिशय बंडखोर महिला आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी अशा पद्धतीने म्हणजे मी बांगड्या पण घालत नाही, मी स्वतंत्र आहे. मला हे नाही म्हणायचं की फक्त स्वातंत्र्य ड्रेसवर नसते, पण तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये तुमची भागीदारी किती आहे, तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आहे का, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का तुम्हाला, किंवा तुम्ही तुमच्या मुलीला निर्णय घेण्याबद्दल किंवा तिच्या मनाचं करिअर करण्याबद्दल पाठिंबा देत आहात का, तुम्ही सावित्रीची भूमिका समजून घेऊन तुमच्या खऱ्या आयुष्यात फातिमा शेख सावित्रीबाई फुलेंच्या रस्त्यावर चलत आहात का, हा पण आपण विचार केला पाहिजे. आणि मुळात तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे मी अतिशय बंडखोर असल्यामुळे माझ्याकडनं काही चुकीचे शब्द जाऊ नये म्हणून आणि थोडी आजारी असल्यामुळे मी माझं भाषण लिहून घेतलं होतं ताकी ते चौकटीतलं राहावं, माझ्याकडनं काही बोललं जाऊ नये. त्याच्यामुळं मी थोडंसं माझं भाषण वाचते आणि त्याच्यानंतर एक आपण शपथ घेऊयात. आता आपण एवढं बोललोच आहोत तर काय ज्या सावित्रीबाई फुले मी तुम्हाला बोलले की मला कुंकू लावायची पण भीती वाटली, पण सावित्री 1948 साली विचार करा की त्या दोन महिलांनी कशा पद्धतीने काम केलं असेल आणि पुरुष पद्धती त्यावेळेस काय असेल की महिलांना सुंदर दिसण्याबद्दल पण आक्षेप होता. विचार करा विधवा महिलांना कुरूप बनवलं जात होतं. परत विधवा महिलांना म्हणजे एखाद्या महिलांना प्रेग्नंट असेल किंवा हे असेल तर तिची बाल हत्या केली जात होती. त्यांनी फक्त शिक्षणावरती काम नाही केलं, त्यांनी म्हणजे बाल सुधारणा काय म्हणतो आपण बालगृह केले, त्यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये फक्त शिक्षणामध्येच नाही काम केलं, त्यांनी बालकांसाठी काम केलं, त्या विधवा महिलांसाठी काम केलं आणि ह्याच्यामध्ये त्यांना प्रचंड बहिष्कार अपमान अत्याचार सहन करावा लागला. आपण मूवीमध्ये पण पाहतो की त्यांच्यावर चिखलफेक झाली, न घाबरता न हे करता त्यांनी दैनंदिन चालू. आज आपण काय म्हणतो स्त्रियांना डांबून टाकले. आज पण आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करतो 4 लोक काय म्हणतील. त्यावेळेस विचार करा की ह्या 4 लोकांची जे कोणाला दिसतच नाही त्या 4 लोकांची तमा न बाळगता स्त्रियांसाठी शिक्षणाच्या दरवाजा ओपन करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल किती चीड असेल त्या समाजामध्ये.
आज पण एखादी बाई बघा जी स्वतंत्र आहे, जी स्वतःसाठी जगते, स्वतःचे निर्णय घेते, तिला आगाऊ बाई म्हणतात आज पण. आज 2025-26 मध्ये पण बघा की एखादी निर्णयक्षम निर्भीड महिला असेल तर तिला म्हणतात बापरे वेगळीच बाई आहे. तर तुम्ही विचार करा की तो काळ काय असेल. आणि आपल्याला ह्या सगळ्या जयंत्या आपण ज्या साजऱ्या करतो त्या जयंत्यामधनं आपल्या आचरणात ह्या सगळ्या गोष्टी आपण आणल्या पाहिजे.